नमस्कार मित्रांनो, पॉवर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मनू झोपेतून उठल्यावर तिला सूच्या जागी खूप दुखायचं. तिच्यासोबत नेमकं काय घडलं होतं हे पल्लवीच्या लक्षात येईना. "आई गं, आई, मला सुसू करताना खूप दुखतंय गं," असं म्हणत 6 वर्षाची मनू रडायला लागली. "मनू, अगं माझ्या मागच्याच आठवड्यातच आपण डॉक्टर काकूंना दाखवून आलो ना गं. असं कसं तुला सारखं युरिन इन्फेक्शन होतंय?" पल्लवीला आता मनूची काळजी वाटू लागली. तेवढ्यात तिचा फोन वाजला. "हॅलो, मी मनूची क्लास टीचर बोलते, मिसेस जाधव. मला मनूबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे." "हां बोला ना मॅडम, काय झालं?" पल्लवी म्हणाली. "अहो, गेले काही दिवस मनू खूप अबोल झाली आहे. क्लासमध्ये तिचं लक्ष नसतं आणि ती सतत एकटीच असते. कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेत नाही." मिसेस जाधव बोलल्या. "हो का? मला तर मनूने काहीच सांगितलं नाही. बहुतेक फ्रेंडसोबत काहीतरी भांडण झाले असेल तिचं. मी विचारते तिला." पल्लवी चिंताग्रस्त झाली. "अहो, मला भांडण नाही वाटत. आय होप तुमच्या घरी सगळं ठीक आहे ना? ती खूप मागे पडली क्लासमध्ये. जरा तिच्याशी बोलून बघा." असं म्हणत क्लास टीचरने फोन ठेवला. पल्लवीचं मन सुन्न झालं. मनूसोबत नेमकं काय घडत होतं ते पल्लवीला समजेना. दर 2-3 दिवसांनी तिला युरिन इन्फेक्शन होत होतं आणि आता वर्गात पण ती अबोल झाली होती. पल्लवीच्या मनात संशय दाटला. तिने ताबडतोब डॉक्टर माधुरीची संध्याकाळी अपॉइंटमेंट घेतली आणि महेशला ऑफिसमधून लवकर घरी येण्यासाठी सांगितलं. महेश घरी आल्यावर पल्लवीने त्याला सर्व प्रकार सांगितला आणि मनातील शंका व्यक्त केली. तेव्हा काहीतरी साधारण असेल असं म्हणत महेशने तिला धीर दिला. त्यानंतर त्यांनी मनूला सोबत घेतलं आणि डॉक्टर माधुरीकडे गेले आणि डॉक्टर माधुरीसमोर पल्लवीने संपूर्ण घटना मांडली. डॉक्टर माधुरीने सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि मनूला एक कोरा कागद दिला. त्यावर मनातील चित्र काढायला सांगितलं. थोड्या वेळाने मनू कागद घेऊन डॉक्टरांकडे गेली. डॉक्टर माधुरीने पाहिलं तर मनूने नुसती 10-12 वर्तुळं काढली होती. डॉक्टरने तिला जवळ घेतलं आणि मायेने विचारलं, "हे काय आहे?" पण मनू काहीच बोलली नाही. मात्र ती बोटाने त्या वर्तुळावर विशिष्ट प्रकारे चाळा करू लागली. तेव्हा डॉक्टर माधुरीला परिस्थितीचं उत्तर मिळालं. डॉक्टरने महेशला मनूला घेऊन थोडा वेळ बाहेर जायला सांगितलं आणि पल्लवीशी बोलू लागल्या. "मनूला वारंवार होणाऱ्या युरिन इन्फेक्शनचं कारण मला असं वाटतंय की कोणीतरी तिच्यावर अश्लील चाळे करत असतंय. त्यामुळे ती अबोल झाली आहे." पल्लवीच्या मनातील संशय खरा ठरला होता. ती डॉक्टरांच्या केबिनमध्येच रडू लागली. डॉक्टरने तिला धीर देत शांत केलं. "पल्लवी, हे सगळं कोण करते हे शोधणं आता महत्त्वाचं आहे. तू अशी रडू नकोस," डॉक्टर म्हणाले. "कोण करत असेल?" पल्लवीच्या मनातही तोच प्रश्न घोळू लागला. घर आणि शाळा याशिवाय मनू कुठेच जात नाही आणि तिच्याकडे नीट लक्ष देता यावं म्हणून मी माझा जॉबसुद्धा सोडला आहे. तरी कुठेतरी मी कमी पडले, हेच कळत नाही आहे मला," पल्लवी म्हणाली. "हे बघ, आपल्याला मनूच्या कलाने घ्यावं लागणार आहे. ती आतून खूप घाबरली आहे. तिच्या मनात काय चालू आहे हे तुलाच समजून घ्यावं लागेल." डॉक्टर माधुरी पल्लवीला सांगू लागल्या आणि म्हणाल्या. "हो, पण हा विषय इतका नाजूक आहे आणि मनूचं वयही इतकं कमी आहे की मी तिला काय सांगू आणि काय विचारू?" पल्लवी गोंधळली होती. "हे बघ, तू तिच्या विश्वासात जाऊन तिच्या वयाचं बनून एखादी गोष्ट सांगून बघ आणि हे काम तुलाच करायचं आहे," डॉक्टर माधुरीने समजावलं. "म्हणजे मी मनूशी खोटं बोलू? मला ते जमणार नाही," पल्लवीने नकार दिला. "अगं, खोटं म्हणजे असं नाही, जसं तू लहानपणी तिला चिवकाऊच्या गोष्टी सांगून जेवायला घातलं असेल किंवा परी चांदोबाची गोष्ट सांगून झोपवलं असेल. अगदी तसंच काहीतरी प्रसंग तू तिच्यापुढे उभा करायचा आहे आणि हे खोटं नाट्य आपण तिच्या चांगल्यासाठीच उभं करणार आहोत ना." डॉक्टर माधुरीच्या या शब्दांनी पल्लवीला दिलासा मिळाला. तिने मनाशी काहीतरी ठरवलं आणि केबिन बाहेर पडली. रात्रभर पल्लवीला झोप लागली नाही. कसं मनूच्या मनातून ते सत्य काढायचं आणि काय खोटं नाटं उभं करायचं या विचारांनी ती अस्वस्थ होती. सकाळी उठून तिने भरभर सगळी कामं आटोपली. आज ती मनूला शाळेत पाठवणार नव्हती. पल्लवीने महेशला सुट्टी घ्यायला सांगितली. तिने महेशला काय खोटं नाटं बोलायचं ते सगळं आधी समजावून सांगितलं होतं. सकाळपासून दोघांनी मनूसोबत वेळ घालवला. मनूही दोघांसोबत खूप खुश होती. तिचा मूड बघून त्यांनी नाटिका सुरू केली. पल्लवी एक राजकन्या बनली आणि महेश दुष्ट राक्षस.
मग हळूहळू तो राक्षस राजकन्येला कसा त्रास देतो हे दोघांनी सांगायला सुरुवात केली. थोड्या वेळाने राजकन्या एका कोपऱ्यात जाऊन रडत बसली. म्हणून त्या खोट्या गोष्टी खूप गुंग झाली होती. ती रडत बसलेल्या आपल्या आईकडे म्हणजेच राजकन्येकडे जाऊन म्हणाली, रडू नकोस, मला पण एक राक्षस काका असाच त्रास देतात. मला पण खूप वाईट वाटतं. पण कोणता राक्षस काका? पल्लवीने घाईघाईने विचारलं. स्कूल व्हॅनचे काका. ते मला टच करतात आणि त्रास देतात म्हणून बोलली. पल्लवीने पटकन बॉडी पार्टचा तक्ता तिच्या समोर धरला आणि विचारलं, मला यावर सांग कुठे कुठे टच करतात. म्हणून बोट दाखवून सांगितलं आणि मग ती आईच्या कुशीत शिरून रडायला लागली. आई ग, ते स्कूल व्हॅनचे काका मला शूच्या जागी टच करतात. मला नाही आवडत. सगळ्या माझ्या फ्रेंड्सना ड्रॉप करून शेवटी आपलं घर येतं ना, मग मी एकटी असले ना की ते टच करतात म्हणून रडत सांगत होती. आणि ते मला सांगतात की जर कोणाला सांगितलं तर तुला शाळेत पाठवणार नाही. मला शाळेत जायला आवडतं म्हणून मी कोणाला काहीच सांगत नाही. माझ्या फ्रेंड्सशी बोलत नाही. ते काका राक्षस आहेत म्हणून हे सगळं काही सांगितलं. यानंतर महेश आणि पल्लवीने पोलिसात तक्रार दाखल केली. स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली. त्यांनी मनूच्या शाळेतील कळवलं आणि त्यामुळे सगळे पालक अधिक सतर्क झाले. काही दिवसांनी मनूही पूर्ववत झाली आणि पुन्हा उत्साहाने शाळेत जाऊ लागली. आपल्या लेकीला पुन्हा हसताना आणि खेळताना पाहून पल्लवी आणि महेशलाही खूप बरं वाटलं. गेल्या काही दिवसात किती काही घडलं ना, बातम्यांमध्ये किंवा पेपरमध्ये वाचताना येणारी घटना आपल्याला 6 वर्षाच्या मनूसोबत घडेल असं कधीच वाटलं नव्हतं. आता तर मला तिला बाहेर सोडायची भीती वाटते. जग किती वाईट आहे ना, पल्लवीने महेशला सांगितलं. जग वाईट आहे म्हणून आपण मनूला घरात बसवून ठेवू शकत नाही, महेशने समजावत म्हटलं. बॅड टच आणि गुड टच मुलांना शिकवणं ही काळाची गरज आहे. घरात आपण पालकांनी आणि शाळेतील शिक्षकांनी हे शिकवलं पाहिजे. मला तर असं वाटतं लहानपणापासून त्यांना सेल्फ डिफेन्स शिकवायला पाहिजे. शिक्षणासोबत या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, महेश म्हणाला. बरोबर आहे तुझं. आणि मुलांसोबत संवाद साधणं हेही अत्यंत आवश्यक आहे. आपण एक खोटीनाटी नाटिका करून यावेळी तिच्या मनातील सगळं काढून घेतलं कारण तिचं वय खूप लहान आहे. हे नवयुग आहे आणि यामधील मुलांच्या समस्या वेगळ्या आहेत. त्यामुळे आपल्याला नक्कीच नवीन युगाच्या पालकत्वाचा समस्यांचं सामोरं जाण्यासाठी तयार राहायला हवं, पल्लवी म्हणाली. तुमचं म्हणणं पूर्णपणे योग्य आहे. गुड टच आणि बॅड टच हे लहान मुलांना शिकवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पालकांनी आपल्या मुलांशी खूप फ्रेंडली राहणं आणि त्यांच्यात लहानपणापासून विश्वास निर्माण करणं आवश्यक आहे, ज्यामुळे ते कोणतीही गोष्ट आपल्या आईवडिलांशी सहजपणे शेअर करू शकतात. मुलांना विश्वास देणं आणि त्यांना समजावणं की त्यांच्या समस्यांचं समाधान आईवडील करू शकतात हे खूप महत्त्वाचं आहे. तसंच मुलींबरोबरचं मुलांनाही गुड टच आणि बॅड टचबद्दल पूर्वसूचना देणं गरजेचं आहे. कुणावर काय प्रसंग येईल हे सांगता येत नाही. म्हणूनच प्रिव्हेंटेशन इज बेटर दॅन क्युअर हाच विचार योग्य ठरतो. आणि मोबाईलच्या खोट्या विश्वात रमण्यापेक्षा आपल्या समोर असलेल्या निरागस मुलांना वेळ देणं आणि त्यांच्याशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे नंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. तर कशी वाटली ही आजची कथा ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही कथा तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांसोबत तुम्ही नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.